नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण धारावीबद्दल खूप बोलतोय, ऐकतोय, कारण की धारावीच्या पुनर्विकासाचा जो मास्टर प्लॅन आहे तो मंजूर झालेला आहे. कुणाला किती घरं मिळणार, किती लोकांचं पुनर्वसन होणार, कुणाला इथून विस्थापित व्हावं लागणार, या सगळ्याबद्दलची चर्चा चालू आहे. पण धारावी काय आहे, काय इतकी धारावीची चर्चा होते? पण ज्याला मी धारावीत आलो ना त्यावेळेला शॉक बसला. एका बाजूला काय म्हणजे सुईपासून ते इंटरनॅशनल ब्रँडपर्यंत वस्तू बनवणाऱ्या छोट्या छोट्या स्मॉल स्केल कंपन्या, आणि दुसरीकडे त्यांची अवस्था काय, ही लोकं राहत आहेत कशी. तर नरक यातना जो शब्द आहे ना तो सुद्धा कमी पडेल. आता मी एका घरापाशी आलो आहे. हे घर बघा, मी मंगेशला सांगेन की तो आतमध्ये ये. हे घर आहे आणि तुम्ही लिटरली अवाक व्हाल. ह्या मावशींचं हे घर आहे आणि हे घर 50 स्क्वेअर फीटचं आहे. आणि या घरामध्ये किती लोक राहतात हे मी त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला ऐकायला मिळेल आणि बघायला मिळेल. इथं पाणी आहे, तुम्ही बघा. इथंच किचन आहे. इथं मावशींचं किचन आहे. या किचनच्या इथे त्यांनी भांडी कुंडी ठेवलेली आहेत. इथं पाणी साठवलेलं आहे. इथं शेल्फ आहे. इथं वरती डबे, मिक्सर वगैरे या गोष्टी आहेत. आणि तिथे काय त्यांच्या न लागणाऱ्या रोजच्या वस्तू आहेत. आणि थोडंसं मला फिरायला पण जागा नाही आहे. तर इथं बघितलं तर कपडे इथं असे अडकवलेले आहेत. आणि हे त्यांना रोज न लागणारे कपडे अशा पद्धतीने प्रेस करून ठेवलेले आहेत. एक फॅनसुद्धा आहे आणि त्यासोबत एक मांजरसुद्धा आहे. मावशी, मांजर तुमचंच आहे ना? मावशींचंच मांजर आहे. ते सुद्धा इथंच राहतं आहे या 50 स्क्वेअर फीटच्या खोलीमध्ये. मावशी, तुमचं नाव काय? माझं नाव पार्वती. अच्छा, किती वर्षापासून राहते? आता इथे आम्हाला झाले 48 वर्ष. लहानपणापासून मी इथेच राहते. ह्या खोलीत किती वर्ष झाली? इथे आता किती 35 वर्ष झाले ना. एवढ्याच खोलीत राहते तुम्ही 35 वर्षांपासून? हो, लग्न झाल्यापासून इकडेच आहे मी. लग्न झाल्यापासून तुम्ही एवढ्याशाच खोलीत राहताय? हो. आता किती लोक राहतात इथे? इथे आम्ही 5 जण आहे. आणि आता लहान छोटासा रूम आहे म्हणून आता दुसरीकडे मुलं मोठी आहेत म्हणून दुसरीकडे रूम घेतलाय भाड्याने राहण्यासाठी. तुम्ही इथेच राहता? हो, इथेच आहे आम्ही. तुम्ही ज्या वेळेला संसार सुरू केलात मावशी, त्यावेळेला तुम्ही झोपणं, खाणं, उठणं, स्वयंपाक करणं सगळं याच रूममध्ये केलं? हो, इथेच. मुलं सुद्धा याच रूममध्ये जन्म? हो, इथेच झाली. तुम्हाला वाटत नाही की हे घर छोटं आहे, काहीतरी व्हायला पाहिजे, काहीतरी पाहिजेच? काय बोलणार आता? किती दिवस झाला आम्ही तर तीच वाट बघतोय, पण काय करणार? सगळेच रूम छोटे छोटे, तर मग आता करायचं काय सांगा मला. हे तुमचं घर आहे? हो. मालकीचं तुमचं? हो. तुम्हाला तुम्ही आणि इथं काही बाकीची व्यवस्था नाही आहे? म्हणजे समजा न्हाणी आहे किंवा काय न्हाणीघर आहे किंवा काय शौचालय जायचं, तर तुम्ही शौचालयाला आम्ही बाहेरच जातो. आता आंघोळीला वगैरे तर इथे थोडंसं ॲडजस्ट करतो, थोडीशी जागा आहे तर. ही जी जागा आहे ना, या जागेमध्ये पडदा टाकतात. आणि ते आतमध्ये सुद्धा एक घर आहे. हां, तर ते थांब बाळा तू 2 मिनिट. तर ते राहतात. आणि हे दुसरं घर आहे. आणि हे दुसरं घर आहे. मी मंगेशला सांगेन की थोडंसं आत ये, मी तो उभा राहतो. या घरामध्ये 1 2 3 4 पायऱ्या अशा आणि 5 पायऱ्या अशा, म्हणजे 4 बाय 5चं घर आहे मावशी, बरोबर? हां. पण तुम्ही बघा की या घरामध्ये इकडे फ्रीज आहे, इकडं तथागत गौतम बुद्ध आहे ज्यांनी शांततेचा संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणून आपल्याला संदेश दिला. ही त्यांचं शेल्फ आहे जिथं भांडी ठेवलेली आहेत. तिथं छोटंसं किचन आहे. पाणी साचवलेलं आहे रोजच्या वापरासाठी. आणि ही जागा उरते. त्या जागेमध्ये त्यांची रोजची धावपळ असेल किंवा रोजची त्यांची व्यवहार असेल जो काही तो चालतो. मावशी, थोडं पुढे या. तुमचं नाव काय? शीतल सचिन कांबळे. शीतलताई, तुम्ही इथं राहता किती वर्ष झाले? मला लग्नाला 6 वर्ष झाले, पण मिस्टर इथंच म्हणजे लहानाचे मोठे झाले ते. मग तुमचं इथं ही जागा पुरते का तुम्हाला? कसं करता? ॲडजस्ट तर नाही होते, पण तरी पण करतोय आम्ही. मग आता तुमचे मिस्टर कधीपासून राहतात इथे? ते ह्यांचेच भाऊ आहेत भरपूर वर्षापासून. म्हणजे सासूबाईला 70 वर्ष झाली इथे. तुमच्या सासूबाई 70 वर्ष? हां. पण तुम्ही कसं करता? म्हणजे एवढ्या जागेत झोपणं, पाय पुरतात का इकडे तिकडे? तसंच ॲडजस्ट करतो आम्ही. म्हणून तर सासूबाईला तिकडे दुकानावर दिले आम्ही, कारण ॲडजस्ट नाही होते. लहान मुलगी पण आहे आमची. अच्छा, मुलगी पण इथेच राहते? छोटी. ती छोटी आहे, ती इथंच राहते? मग ती शाळा इथं PWS मध्ये टाकले आम्ही. अच्छा. आणि मग तुम्हाला वाटत नाही की ही परिस्थिती बदलली पाहिजे, इथं काहीतरी
गोष्टी व्हायला तर पाहिजे नाही, कारण पाऊस आला तर पाणी पण साचतं इथं भरपूर आणि घाण पण खूप होती आणि ॲडजस्ट पण नाही होते आम्हाला. इथं मोरी पण नाही आहे, बाथरूमची सोय पण नाही आहे. मोरीचं काय करतं? इथंच करतो आम्ही सर्वजण. म्हणजे कसं आहे, ते आंघोळ करायला लागले तर आम्ही इथं फळी लावतो. ती माझी नणंदबाई आहेत आणि मिस्टर पण आंघोळ करायला लागले तर फळीच लावतो. आणि जेव्हा कोण नसेल तेव्हा स्वेटर लावून त्याच्यावर साडी टाकून मग इथं आंघोळ करतो असं. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला तुम्हाला थोडासा त्रास होत असेल नाही? भरपूर त्रास होतो पण करणार काय आता. ज्या वेळेला हे सगळं होतं उन्हाळ्यामध्ये, मी आता उन्हाळ्यात उभा आहे, उन्हाळ्यामध्ये तर भरपूर गरम होते आणि ॲडजस्ट फॅन पण नाही आम्ही लावू शकत, कारण जागा छोटी असल्यामुळे एकच आहे दोन्हींमध्ये. एक्झॉस्ट फॅन पण नाही लावू शकत. आणि अजून काय एक्स्ट्रा वस्तू घ्यायची म्हणले ते पण नाही होऊ शकत, कारण जागा नाही ठेवत. जागाच नाही आहे. तुम्हाला हे सगळं म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की बाहेर गेल्यानंतर तुम्ही जेव्हा मुंबईत जात असाल ना कधी फिरायला, हो जातो ना, त्याला वाटतं की आपल्यापेक्षा आपल्याला पण एक म्हणजे चांगलं घर असावा किंवा चांगल्या काय काय वस्तू घ्यायच्या ते मला, पण इथं काही करताच येत नाही म्हणून हाय त्याच्यामध्ये आम्ही हे करतोय, ॲडजस्ट करतोय असं. आता मला भरपूर काय काय घ्यायचं आहे, मला खूप आवडतं की घरबीर सजवायला, पण काहीच नाही करू शकत म्हणून हाय तसं जाऊन द्या. मग पाहुणे पण बोलवायचे असले तर आम्ही बोलवत नाही, कारण होतच नाही जागा तर कोण येतच नाही. आणि मी आत्तापर्यंत लग्न झालं तसं माझ्या घरच्यांना कोणाला बोलवलंच नाही, फक्त वर्षामध्ये 4 वेळाच येऊन गेले ते माझ्या आईवडील, कारण जागाच नाही पुरत आहे. राहायला थांबू नये नाही, रात्रीचं सर्वांना जायला लागतं बड्डे वगैरे असलं तर, म्हणून आम्ही कोणाला बोलवत पण नाही जास्त. तुम्हाला कधी असं वाटतं की हे कुठलं आयुष्य आपण जगतोय किंवा का असं आपल्या? भरपूर. आता मिस्टरांना मी बोलते की आपण वाटलं तर हे भाड्याने देऊ, भैया लोक तर भरपूर घेतात कारण ते कसे पण ॲडजस्ट करतात, पण मराठी माणसांना नाही होते. आणि मी पुण्याची आहे तर तिथं भरपूर म्हणजे जागा वगैरे, पण इथं मला लग्न करून आणलं तेव्हा मी आश्चर्य झाले की एवढ्याच्या घरात मी कशी राहणार. तुम्ही बघितलं होतं आधी? मला नाही, मम्मी पप्पाला माहिती होते माझ्या. हे घर तुम्ही बघितलं नाही, मी आलेच नव्हते, तर आले तेव्हा मीच म्हटलं मी कसं राहू. अजून पण मम्मीला भांडते की मला कसं दिलं एवढ्याशा छोट्या घरात, कारण इथं सगळेच प्रॉब्लेम आहे. पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे ना, पाणी पण सकाळचं आलं तर किती 4 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंतच राहतं, ते पण 1 तास घाण पाणी येतं आणि पाऊस आला तर पाणी पण भरता येत नाही बाहेर असं. तुम्ही घर बघितलं असतं तर आधी? असं केलं, पण आता आईवडिलांच्या पुढे जाता येत नाही ना, त्यांनी दिलं म्हणून. हडपसर. हडपसरमध्ये कुठे? वैदवाडी म्हणून आहे, सोलापूर हायवेच्या तिकडंच, किर्लोस्कर कंपनी आहे ना त्याच्या अलीकडे. तिकडे तर भरपूर मोकळी, भरपूर मोठी जागा आहे. तुम्ही कधी जाता तिकडे? हां, रक्षाबंधन दिवाळीला जातो आम्ही. तिकडे गेल्यानंतर काय वाटतं? इकडचं सगळं विसरून जाते, इकडे यायलाच नको वाटतं. आणि पाऊस म्हटलं तर मी बाहेर जातच नाही, कारण घाण पण भरपूर आहे इकडं. इकडं असं जरा थोडंसं गेलं ना, अशोक मिलमध्ये जरा पाऊस पडले तर एवढं कमरा इतकं पाणी होते, मग तिथून नाही जाऊ शकत आहे. 4 महिने बाहेरच जात? मी नाही जात शक्यतो, मिस्टर आणून देतात मला, कारण मला आवडतच नाही घाणीमध्ये जायला. तर 1 महिना आम्ही आहे ना जातच नाही मी तर बाहेर. मुलीच्या शाळेला जशी 2 महिने झाले सुट्टी लागली तशी मी गेलेच नाही, बाहेरच नाही गेले. काही व्यवस्थित होईल. ही सगळी परिस्थिती आहे